लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वाळू चोरट्यांची बातमी का लावली म्हणून हायवाने पत्रकाराला उडवले। वडोद बाजार परिसरात वाळू माफियांचे सुरू आहे गुंडराज। औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील पत्रकारांनी वाळू चोरट्यांची बातमी का लावली म्हणून वाळूच्या हायवाने पत्रकाराला उडवले असल्याची घटना फुलंब्री तालुक्यात घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की वडोद बाजारातील एका दैनिक वृत्तपत्राचे पत्रकार तथा यूट्यूब चॅनलचे संपादक हेमंत नारायण वाघ वय 37 वर्ष यांनी दैनिक पब्लिक राज या वृत्तपत्रात दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी वाळू माफियांचा गिरिजा नदीपात्रामध्ये धुमाकूळ, महसूल विभागाचे पथक नेमलेले वाळू माफियांचे दावणीला अशा मथळ्याखाली बातमी छापली होती। ही बातमी लागली त्याच्या 10 दिवसानंतर म्हणजे 6 जानेवारी 2024 रोजी रात्री पत्रकार हेमंत वाघ हे मुलीला भेटण्यासाठी त्यांच्या हिरो कंपनीच्या HF डिलक्स मोटरसायकल क्रमांक MH20 EQ 0343 वर बसून 9:30 वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडे निघाले असता वडोद बाजारकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या विना क्रमांकाच्या वाळूच्या हायवाने राष्ट्रीय महामार्गाच्या फरशी फाट्यावर पत्रकार हेमंत वाघ यांना पाठीमागून जोरदार धडक दिली। या धडकेत पत्रकार मोटरसायकलसह लांब फेकले गेले। यांना घटनास्थळी जमा झालेल्या लोकांनी एका रुग्णवाहिकेतून फुलंब्री येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना तपासून वैद्यकीय अधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला। या अपघातात पत्रकार हेमंत वाघ यांच्या कमरेचे बॉलला खांद्यावर, पाठीमागे कमरेवर, पायाच्या टाचेवर गंभीर दुखापत झाली आहे। तसेच मोटरसायकल पूर्णपणे चक्काचूर झाली। यानंतर अपघात करणाऱ्या विना क्रमांकाच्या हायवा व हायवा चालकाला येथे जमलेल्या लोकांनी वडोद बाजार पोलिसांच्या ताब्यात दिलं। या अपघातानंतर डॉक्टरांनी पत्रकाराला 3 महिने बेडवर पडून राहण्याचा सल्ला दिला आहे। दवाखान्यातून परत येताच दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी वडोद बाजार पोलीस ठाण्यात पत्रकार यांनी तक्रार दिली। त्यानुसार हायवा चालकावर भारतीय दंड संहिता 1860 अधिनियम नुसार कलम 307, 337, 338, 279, 427 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास वडोद बाजार पोलीस करीत आहेत। मी हेमंत नारायण वाघ, राहणार वडोद बाजार। मी दैनिक पब्लिक राज प्रतिनिधी म्हणून व पत्रकार म्हणून काम बघतो। मी फुलंब्री तालुक्यात वडोद बाजार येथील गिरिजा नदी पात्रामध्ये JCBच्या साहाय्याने वाळू माफिया, हायवा व टिप्पर गिरिजा नदी पात्रामध्ये वाळूचा उपसा करता व तहसीलदारांना नेमलेले पथक वाळू माफियाच्या दावणीला अशी बातमी छापली होती। मात्र त्याचा राग धरून सनी वाळू माफिया यांनी माझ्यावर कट रचून मान किल्ला फरशी फाटा येते मी संभाजीनगरला जात असताना मला माझ्या गाडीला मागून हायवा चालक व मालक यांनी माझ्या गाडीला मागून माझा भिडवून सनी ठोकून मागून आणि माझा प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र मी बाजूला फेकला गेलो। त्यानंतर मला काही ग्रामस्थांनी उपचाराकरता संभाजीनगर येथे पाठवलं। त्यास मी तिथं 10 ते 12 13 दिवस मी ॲडमिट होतो। माझा बॉल मागून टिसला, जांगामध्ये फासोळी टिसली आणि डाव्या हाताची फासोळी टिसली। त्यानंतर मी उपचार घेऊन आलो। माझं तिथं ट्रीटमेंट चालली। नंतर काही ग्रामस्थ पत्रकारांनी तोच हायवा वडोदबाजार पोलीस स्टेशनला जमा केला नेऊन सनी वडोद बाजार पोलीस स्टेशनना मधून तो हायवा पळून नेण्याचा प्रयत्न केला। त्याकरता वडोद बाजार पोलीस स्टेशनला त्या हायवाची वर कारवाई केली। मी 18 तारखेला सुट्टी घेऊन आल्याच्या नंतर वडोद बाजार पोलीस स्टेशनला जबाब देऊन तक्रार दिली होती। त्यानं काही गुन्हा दाखल नव्हता केला प्राणघातक हल्ला करण्याचा। मात्र आज दिनांक 22/1/2024 रोजी वडोद बाजार पोलीस स्टेशननी माझं संभाजी खाडे साहेब येऊन सनी त्यांनी माझा जबाब घेतला आणि हायवा चालकवर 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला व इतर कलमा लावल्या आणि त्यांनी म्हणलं की मालकावर अनवळखी मालक दाखिला मालकावर बी गुन्हा दाखल करणार आहे असं मला त्यांनी शब्द दिला। त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। मात्र फुलंब्री तालुक्यातील वाळू माफियाची इतकी दादागिरी की पत्रकारावर प्राणघातक हल्ला करता। सिल्लोडमध्ये बी काल एक रात्री घटना घडली। मी प्रेस ग्रुपवर पाहिलं की त्यांनी तहसीलदार साहेबांच्या नेमलेल्या वाळूच्या पथकावर गाडी टाकली, त्यांचाही प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, टिप्पर टाकून सनी वाळूचं।
मात्र माझे जिल्हाधिकारी यांना विनंती आहे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की हे वाळू माफिया गिरजा नदी पात्रामध्ये शासनाचे महसूल चोरी करता, दादागिरी करता, यांना कुठंतरी चोप बसला पाहिजे, यांना कुठंतरी कायद्याचं धाक राहायला पाहिजे. हे काही शेतकऱ्याचे बी प्राण घातक हल्ला करते. शेतकरी म्हणते इडं नका खांदू तिडं खांदा, कारण की शेतकऱ्याच्या विहिरीचे पाण्याची पातळी खोल जाती, शेतकऱ्याच्या काही पाईपलाईन उघड्या पडत्या. तर ते वाळू माफिया हे त्यांना बी सुद्धा ऐकत नाही. यांची इतकी दादागिरी वाढली, त्याकरता यांच्यावर चांगली कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहे. आणि राहिला प्रश्न तो हायवा वडोदबाजार पोलीस स्टेशनला जमा आहे, त्याच्या मालकावर बी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि तहसील माध्यमातून त्या महसूल चोरी करत होतं त्याच्यावर बी त्याचा एक गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आम्ही याची मागणी भविष्यात करणार आहे. मी हेमंत नारायण वाघ, वडोद बाजार ते फुलंब्री दैनिक पब्लिक राजचे काम करतो, पत्रकार म्हणून. मी 27 डिसेंबर 2024 रोजी फुलंब्री तालुक्यामध्ये वडोद बाजार परिसरामध्ये अवैध रीतीने शासनाचे महसूल चोरी होत होता व वाळू चोरीला जात होती. त्याच्या संदर्भात 27 डिसेंबर 2024 रोजी वाळू माफिया यांची बातमी छापली होती. त्याचा राग धरून 6/1/2024 रोजी फरची फाटा येथे हेतू पुरस्कार वाळू माफियाने माझ्यावर वाळूचा भरलेला हायवा माझ्या गाडीवर व माझ्यावर टाकून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मी त्यात वाचलो. माझ्या बॉलला लागलेला आहे, माझा बॉलला लागलेला आहे आणि माझी ही फासोळी तुटलेली आहे. मात्र आतापर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. पण मात्र त्यावेळेस काही पत्रकार आलेले व ग्रामस्थ आले, त्यांना तो हायवा वडोद बाजार पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे. मात्र आतापर्यंत वडोद बाजार पोलीस स्टेशनने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला म्हणून त्या हायवा चालक व मालकवर व हायवावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र आज रोजी यमजम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मात्र वाळू माफियाचे काही लोक यमजम हॉस्पिटलमध्ये सुद्धा आले माझ्यावर दबाव टाकण्यासाठी आणि तिकडं माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. तिकडं मला मारण्यात प्रयत्न केला त्यानं, तिकडं मी वाचलो. आताही सुद्धा माझ्यावर त्यांचा हमला होऊ शकतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा.